आणि इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीमध्ये देखील हल्ले हे सुरूच असल्याचं दिसतंय। इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 41 लोकांचा मृत्यू झालाय। इस्रायलकडून 24 तासांमध्ये लेबनॉनवरती 50हून अधिक हल्ले करण्यात आलेत, तर हिजबुल्लाह दहशतवाद्याच्या ठिकाणांवरती वेचून हे हल्ले करण्यात येत आहेत। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांनी हटवलं। अखेर 4 तासांनंतर पुण्याच्या नवलेपुरावरील वाहतूक पूर्ववत पीडितेच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार। नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेवर याआधीही विनयभंग आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप, पण सबळ पुराव्याअभावी दोन्ही खटल्यातून झाली निर्दोष मुक्तता। मुंबई नाशिक महामार्गावरचा खारेगावचा टोलनाका पुन्हा सुरू होणार। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या आमने ते ठाणे मार्गासाठी वसूल करणार टोल। मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खिसा रिकामा होणार। पश्चिम बंगालमध्ये फाल्टा मतदारसंघामधलं मतदान रद्द। 21 मे रोजी फाल्टातल्या सर्व 285 मतदान केंद्रावरती पुन्हा मतदान होणार। 24 मे रोजी मतमोजणी। इराण वाकडच वागणार असेल तर नव्यानं हल्ले चढवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। इराणनं अजून नीट किंमत चुकवली नाही असाही इशारा। गीतकार प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी निवड। प्रसून जोशी सध्या आहेत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष। जोशी यांना जाहिरात, सिनेमा, साहित्य अशा विविध क्षेत्राचा अनुभव। ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 67 धावांच्या जोरावरती चेन्नईचा मुंबईवरती 8 गडी राखून विजय। चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, तर 7व्या पराभवानंतर मुंबईची वाट अजून बिकट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।